नमस्कार, मी नीता पोतदार. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी. सगळ्यात आधी एक नजर टाकूया टॉप 3 हेडलाईन्सवर. सराईत गुन्हेगार राकेश कारंडे पिस्तुलासह पोलिसांच्या ताब्यात. मार्केट यार्ड परिसरात मोठी कारवाई. गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त. परभणीत शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीवरून शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. काही काळ तणावाचं वातावरण. स्वीकृत नगरसेवक नियुक्तीवरून ठाकरे गटात नाराजी. विशाल देवकुळे यांचा सुनील मोदींवर गंभीर आरोप. खून आणि खुनाच्या प्रयत्नांसारख्या गंभीर गुन्ह्यात नाव असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी पिस्तुलासह अटक केली आहे. राकेश कारंडे, वय 35, राहणार शास्त्रीनगर असं आरोपीचं नाव आहे. बुधवारी रात्री मार्केट यार्ड परिसरातील लोणार वसाहतीजवळ ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून गावठी बनावटीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. परभणी जिल्ह्यातील डेठणा येथे प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी सुरू असलेल्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवलाय. आंदोलनादरम्यान काही शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला धारेवर धरलं. कितीही बळाचा वापर करा, पण 1 इंचही जमीन देणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला. नेमकं राजू शेट्टी काय म्हणाल्यात ते पाहूया. शक्तीपीठ महामार्गाचं रेखांकन तयार करण्यासाठी संयुक्त मोजणीचा प्रयत्न प्रशासकीय अधिकारी करतायत. त्या पार्श्वभूमीवर मध्यरात्रीपासूनच शक्तीपीठ विरोधी समन्वय समितीच्या सर्व सदस्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि जे प्रमुख म्होरके आहेत त्यांना ताब्यात घेतलं तर शेतकरी विरोध करणार नाहीत असा त्यांचा होरा आहे. परंतु मी सरकारला ठामपणानं सांगतो की तरी सुद्धा आज मोजणीला विरोध हा होणारच. कारण केवळ समन्वय समितीचा नव्हे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा नव्हे, तर पूर्ण शेतकऱ्यांचा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे. आणि इंग्रजांच्या सारखं जोर जबरदस्ती करून तुम्ही जर का मोजणी करायचा प्रयत्न केला तर आम्ही तो हाणून पाडूच, परंतु 1 इंच सुद्धा जमीन देणार नाही. महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळालं. शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी यांच्या संभाव्य निवडीवर शिंदे गटानं आक्षेप घेतलाय. शिंदे गटाचे नेते सुनील कदम यांनी पत्रकार परिषदेत मोदीवर आरोप करत एचसीएल कंपनीच्या टेंडर प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा त्यांनी केलाय. तसेच या संदर्भातील ऑडिओ क्लिप त्यांच्या ताब्यात असल्याचंही त्यांनी म्हणलंय. सुनील कदम नेमकं काय म्हणतात ते पाहूयात. हे प्रकरण एचसीएल कंपनीला काम दिलं होतं कोल्हापूर महानगरपालिकेमधनं. त्याच्यामध्ये एचसीएल कंपनीकडनं त्यांच्या हस्तकांच्या नावावरती 1,60,00,000 रुपयाचे पैसे घेऊन त्यांनी आपसात वाटून घेतलेले आहेत. त्याचं सर्व रेकॉर्डिंग कुणी कुणाला किती पैसे दिलं हे सगळं त्या क्लिपमध्ये आहे. जे मध्यस्थी काम करणारे आणि त्यांनी ते स्वतः त्याच्यामध्ये बोलून आणि मान्य करूनच पुढे सगळं बोललं. शिवसेना शिंदे गटाच्या आरोपानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गट देखील सुनील मोदी यांच्यावर नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. कोल्हापुरातल्या ठाकरे शिवसेना शहर कार्यालयासमोर शिवसैनिकांनी राडा घातला. यावेळी ठाकरे सेनेचे विधानसभा प्रमुख विशाल देवकुळे यांनी सुनील मोदी यांनी शिवसैनिकांचा घात केला असल्याचा गंभीर आरोप केलाय. नेमकं काय म्हणालेत विशाल देवकुळे पाहूया. परवाच्या महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 15 मध्ये मी निवडणूक लढणार होतो. मी गेले कित्येक वर्ष काम करतोय. तिकीट देणार होता, पण ह्या आमच्या शहर प्रमुखांनी मला सांगितलं की पॅनल निवडून आणण्याकरता तुला थांबावं लागेल आणि तुला आपल्या पक्षाकडून सत्ता आली तर सभापती परिवहनचं देतो आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मला शब्द दिला की तुला परिवहनचं सदस्यपद देतो. पण हे माझे आज इथं नाव नाही आलं आणि आमच्या शहर प्रमुखांना मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी नगरसेवक केले. म्हणजे हे गुलाल लावून फिरायला त्यांनी शिवसैनिक आम्ही नुसतं झेंडा घ्यायचा आणि यांच्या मागे काँग्रेसचा प्रचार करायचा का? म्हणजे आम्ही शिवसैनिकांना आम्हाला पद देणार आहे का नाही? म्हणून आज आम्ही यांच्या निवडीचा पण मी निषेध करतो. करवीर तालुक्यातल्या नंदगाव येथे पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादातून नागाव येथे दगडफेक व मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी 16 जणांवर इस्पुर्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कागल निपाणी तालुक्यासह ग्रामीण सीमा भागात यंदा गावरान आंब्याला मोहर भरभरून आलाय. मात्र अधूनमधून येणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या मोहरावर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे.
त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सावध पवित्रा घेऊन तात्काळ उपाययोजना सुरू करपा भुरी रोखण्यासाठी तातडीचे नियोजन आवश्यक असल्याचं मत शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केलंय. आज 10वीच्या बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली असून मराठीचा पहिलाच पेपर विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा ठरत आहे. सकाळपासूनच शहरातील विविध परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळते. आपला मुलगा किंवा मुलगी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचावा यासाठी अनेक पालकांनी आपल्या कामातून वेळ काढत मुलांना स्वतः सोडण्यासाठी हजेरी लावली. काही ठिकाणी पालक विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आत्मविश्वास वाढवताना दिसत आहेत. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. या बातम्यांचे अधिक सविस्तर विश्लेषण आणि जिल्ह्याभरातील माहितीसाठी आजच तरुण भारत संवाद पेपर खरेदी करा आणि रोजच न चुकता वाचा. अशाच नवनवीन अपडेटसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत राहा तरुण भारत कोल्हापूर. नमस्कार.